राज्यातील हवामानाबद्दल एक अत्यंत चिंताजनक बातमी सध्या समोर येते आहे। राज्यातील वातावरणात अचानक एक असा मोठा आणि धक्कादायक बदल झाला असून आज रात्री या काही भागांमध्ये म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये भयंकर अवकाळी पावसासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे केवळ अवकाळी पाऊसच नाही तर विजांच्या प्रचंड कडकडाटासह आणि धोकादायक गारपिटीचा देखील इशारा देण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच आपली कामे आवरून घ्यावी असं हवामान विभागाने सांगितले। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गंभीर परिस्थिती बनण्याची शक्यता आहे। पण या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे। ते जिल्हे आपण लगेच पुढे पाहणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरापासून पुढील काही तासांमध्ये मराठवाडा आणि आसपासच्या भागातील तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये अचानक आकाशात काळीकुट्ट ढग दाटून येण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड वाढेल, विजांचा भयंकर कडकडाट होईल आणि त्यानंतर अचानक मुसळधार अवकाळी पावसाची सुरुवात होऊ शकते। काही ठिकाणी मध्यम आकाराच्या गारांचा मारा होण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण सध्या अनेक ठिकाणी पिकं कापणीसाठी अगदी तयार आहेत। अशावेळी पडणारा भयंकर अवकाळी पाऊस आणि गारपीट हे पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले। आज रात्री हवामानात होणारा हा अचानक आणि भीषण बदल नेमका किती तीव्र असेल, किती मोठं नुकसान करेल आणि कोणत्या भागांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल हे जाणून घेण्यासाठी लगेच पुढे पहा। त्यामुळे ते 10 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। कारण आजची रात्र अनेक ठिकाणी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने गाजण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। येत्या 24 तासांमध्ये या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येतं। आज मध्यरात्रीत आणि उद्या या अवकाळी पावसाचं चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची अपडेट समोर आली आहे। हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केलाय। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वारे आता पुढे सरकू लागलेत। नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री पावसाचा इशारा देण्यात आलाय ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज रात्री या 10 जिल्ह्यांमध्ये भयंकर अवकाळी पाऊस आणि वादळ घुसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। आज रात्री आणि येत्या 12 तासात हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। विशेष म्हणजे या भयंकर अवकाळी पावसामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आज, उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला।